कालखंडातील घटना, त्यानंतरचे ते चरित्र त्याला कारणमित्यवत ठेवण्यासाठी इतिहासाची गरज लागते। जो इतिहास विसरतो तो वर्तमान काळ घडवू शकत नाही। म्हणून इतिहासाला जडणघडणीमध्ये, जीवनामध्ये आणि इतर सर्व गोष्टींमध्ये खूप मोठं महत्त्व आहे। सर, पण काही विचारवंतांचं असंही म्हणणं आहे, तुम्ही स्वतः इतिहासाचे विद्यार्थी आहात, इतिहासात आपण मास्टर आहात, म्हणून तुम्हाला हा प्रश्न आहे। काही विचारवंतांचं असंही म्हणणं आहे का इतिहासात जो रमला तो वर्तमान घडवू शकत नाही, या त्यांच्या वक्तव्याकडे आपण कसं बघता? इतिहास हा वर्तमानाची नांदी। इतिहास रमणं वेगळं आणि इतिहासाचे रेफरन्स घेऊन, त्याचे संदर्भ घेऊन तुम्ही वर्तमान घडवू शकता। ज्यामुळे त्यांचे कुणाचे जे मत असतील त्या मताशी मी बिलकुल सहमत नाहीये। इतिहास, ज्या माणसाला इतिहास आहे, ज्या माणसाला त्याचं नाव आहे, म्हणजे इतिहास, आज माझी पिढी इथे उभी तुमच्या समोर, माझ्या पिढीला एक इतिहास आहे, माझी वंशावळी ती इतिहासच आहे। त्याच्यानंतर बलिदान हा आपला इतिहास आहे, त्याचं स्मरण करणे आणि त्या अनुषंगाने वर्तमानातले कामं करणे, त्याला सर्व श्रेय हे इतिहासाला जातं। हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे। सर, विद्यार्थ्यांना काय सांगाल? विद्यार्थ्यांना ह्या माध्यमातून, स्वातंत्र्य दिनाच्या माध्यमातून फक्त एकच गोष्ट मी सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांनी शाळेतून जसे संस्कार मिळतात त्या संस्कारांच्या अनुषंगाने त्यांनी स्वतःची जडणघडण करायला पाहिजे। अत्याधुनिक सामग्रीचा वापर करणे आवश्यक असले तरी ते कितपत करायचे, त्यातनं काय नेमकं आपण बोध घ्यायचा किंवा काय उपयोग घ्यायचा, यावर सुद्धा विद्यार्थ्यांनी विचारविनिमय करायला पाहिजे। त्यामध्ये पालकांचा खूप सिंहाचा वाटा आहे, संस्थाचालकांचा आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक बलिदानाचं स्मरण करून, आपले महापुरुषांचं स्मरण करून पुढची वाटचाल करणं गरजेचं आहे। धन्यवाद सर।